तुमच्या आयुष्याचा रिमोट कुणाच्या हातात आहे? नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी विजया परब तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते स्वामींची छत्रछाया या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा विषय आहे, तुमच्या आयुष्याचा रिमोट कुणाच्या हातात आहे? माणसाची सर्वात विचित्र सवय कोणती असेल तर ती हीच की तो सतत इतरांशी तुलना करून स्वतःचीच किंमत ठरवतो. समोरचा हसला तर आपण खुश, दुर्लक्ष केलं तर मन दुखावलेलं. याचा अर्थ काय? आपल्या आयुष्याचा रिमोट आपल्या हातात नसून तो आपण कुणा दुसऱ्याच्या हातात दिलेला असतो. जगाला इम्प्रेस करण्याच्या नादात माणूस हळूहळू एक मुखवटा घालून फिरत असतो. सुरुवातीला तो मुखवटा फक्त लोकांसाठी असतो, पण हळूहळू तो इतका आरामदायक वाटू लागतो की एक दिवस आपलाच खरा चेहरा अपरिचित वाटू लागतो आणि इथूनच खरा खेळ सुरू होतो. एकटं राहू नकोस, गर्दीत राहा, लोकांना खुश ठेव, नाहीतर तू काहीच नाहीस. ही भीती समाजाकडून, नात्यांकडून, कधीकधी आपल्या जवळच्यांकडून मनात सतत भरवली जाते. माणसाला पटवून दिलं जातं की त्याची किंमत स्वतःमध्ये नाही तर इतरांच्या नजरेत आहे. आणि मग माणूस आतून थकतो, गोंधळतो, कारण तो आयुष्य जगत नसतो. तो फक्त इतरांच्या अपेक्षा पूर्ण करत असतो. खरं सांगायचं तर जोपर्यंत आपण स्वतःची किंमत स्वतः ठरवत नाही तोपर्यंत आयुष्य खरं आपलं होत नाही. जर हा विचार तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या माणसांसोबत शेअर करा आणि स्वामींची छत्रछाया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच विचारांसोबत. तोपर्यंत नेहमी हसत राहा, आनंदी राहा आणि म्हणत राहा, श्री स्वामी समर्थ.